एक अत्यंत गुप्त बातमी आणि बातमी आहे खासदार सुनील तटकरे यांची, की खासदार सुनील तटकरे जे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत, यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यंत महत्वाची बातमी. अजूनही ही बातमी उघड झालेली नाही किंवा ही या बातमीला लोकांच्या समोर आणखीन आणण्यात आलेलं नसलं तरी अत्यंत महत्वाची बातमी, अत्यंत खाजगी गोटातून मिळालेली आहे. या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आदरणीय अजितदादांच्या अपघाती निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अनेक घडामोडी घडताना आपण पाहिलेल्या आहेत. कधी त्यांचा पक्षच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. कधी निवडणूक आयोगाला वेगवेगळे पत्र देत आहेत. अधिकार जे आहेत ते कार्याध्यक्षाला आहे अशा पद्धतीचं पत्र देत आहेत. सुनेत्राताई पवार पुन्हा आपण कोणाचं ऐकू नका, माझं पत्र फायनल आहे अशा पद्धतीचं पत्र देत आहेत. नरहरी झिरवाळांचं प्रकरण समोर येत आहे. रुपाली चाकणकरांचं प्रकरण समोर आलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस अशा काही ना काही गोष्टी घडतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरे किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते सातत्याने प्रसिद्धीच्या या सगळ्या चर्चेमध्ये आहेत. परंतु दुसरीकडे ही सगळी प्रक्रिया चालू असताना दुसरीकडे एक घटना गेल्या आठवड्यामध्ये अशी घडली की सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी एक कार्यक्रम घेतला आणि ज्या कार्यक्रमाच्या जी वरचा बॅनर होता त्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्राताई पवार यांचा फोटो गायब करून टाकला. स्वतःचे फोटो लावले, आपल्या वडिलांचे फोटो लावले, त्या भागातल्या तिकडच्या काही नेत्यांचे कार्यकर्त्यांचे फोटो लावले. परंतु पवार फॅमिलीला पूर्णपणाने या तटकरे फॅमिलीला उडवून लावलेलं होतं. ही गोष्ट सुनेत्राताईच्या तर खूप जिव्हारी लागली. पारताही ही गोष्ट आवडली नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते, या सगळ्यांना हा प्रकार काही आवडलेला नाही. अशामध्ये एका नेत्यानं अशी टूम काढली किंवा अशी युक्ती काढली की नकोच, आता सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरूनच आपण बाजूला करूया, तसं पत्र आपण सुनेत्राताईंना एक देऊया, आमदारांच्या सह्याचं एक पत्र, अशी योजना आखली गेली. त्या सह्याला सुरुवात झाल्याची खात्रीलायक बातमी आपल्याकडे आलेली आहे. बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार विधानसभेमध्ये आहेत, 10 आमदार विधान परिषदेमध्ये आहेत. असं जवळपास 51 आमदारांचं जे संख्याबळ आहे हे महाराष्ट्राच्या या सगळ्या विधान भवनामध्ये पूर्णपणानं आहे. आणि मग आता 51 लोकांच्या पैकी काही समर्थक हे सुनील तटकरेचे असू शकतात, परंतु सांगितलं असं जातं की विभागवार त्याचं गणित असं मानलं जातं की कोकणाचे 3 आमदार असे आहेत की ते सुनील तटकरेंचं समर्थन करतात. खानदेशाचे 2 आमदार आहेत, तेही सुनील तटकरेंचं समर्थन करतात. मुंबईचा 1 आमदार सुनील तटकरेंचं समर्थन करतोय. बाकी मराठवाड्याचे 8, पश्चिम महाराष्ट्राचे 13, विदर्भाचे 5, ही सगळी जी आमदार मंडळी आहे, म्हणजे एकूण 51 आमदारपैकी 41 आमदार हे अशा विचाराचे आहेत की सुनील तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून बाजूला केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आता सुनेत्राताई पवार यांच्याकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे एक पत्र काही दिवसामध्ये पोहोचवण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामध्ये सह्याची मोहीम सुरू झालेली बातमी आपल्याकडे आलेली आहे. आतापर्यंत 14 आमदारांच्या सह्या या पत्रावर झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि 2-3 दिवसामध्ये उर्वरित सर्व आमदारांच्या सह्या होतील आणि ते पत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक मुंबईमध्ये बोलवली जाईल अशी बातमी आहे. आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षाच्या बदलाची मागणी होऊन सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्याची मागणी जोर धरेल किंवा सुनेत्रा पवार यांच्या समोर तशा पद्धतीचा प्रस्ताव जाईल आणि त्यावर मग या बैठकीमध्ये निर्णय होईल अशा पद्धतीची खात्रीलायक बातमी अशी आहे. दुसरी बातमी अशी आहे की आदिती तटकरे
यांचं जे मंत्रीपद आहे हे मंत्रीपद सुद्धा आता धोक्यात आल्याचं सांगण्यात येत आहे की आदिती तटकरे यांना बाजूला करण्यात यावं अशा प्रकारचा सूर सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या आमदारांच्या मध्ये असल्याची माहिती आता आपल्या हाताला लागली आहे। या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 95% लोक एकीकडे, 95% नेते एकीकडे आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचे 2-4 समर्थक आणि प्रफुल्ल पटेलांचे काही जे समर्थक असतील ते भंडारा गोंदिया या भागातले, हे सगळे एकीकडे अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एकीकडे रोहित पवार अजितदादांचा घात की अपघात या विषयावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत, अनेक शंका निर्माण होत आहेत, अनेक गोष्टी समोर येत आहेत। आजच एक महत्वाची गोष्ट समोर आली की हा जो कॅप्टन अशोक खरात होता, भोंदू बाबा यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स, काही कागदपत्र सापडले, त्याच्याकडे अजितदादांचा एक फोटो सापडला, अजितदादाच्या फोटोवर त्यांनी फुली मारलेली। प्रश्न असा आहे की अजितदादाच्या फोटोवर ही फुली का मारली गेली, किंवा या कॅप्टन खरातचे आणि या अपघाताचे काही संबंध होते का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते कॅप्टन खरात यांच्या बरोबर संगनमत करून काही काळी जादू वगैरे करू इच्छित होते का, करत होते का, केली होती का, अशा पद्धतीची सगळी सध्या चर्चा सुरू आहे, तशी मागणी होते, त्यावर अनेक जण भाष्यही करतात। आणखीन काही लोकांच्या नेत्यांच्या फोटोवर फुली मारल्याचं सुद्धा आता समोर आलेलं आहे। त्यामुळं दादांच्या अपघातामध्ये कॅप्टन अशोक खरात याच्या सगळ्या काळ्या जादूचा किती संबंध आहे याचाही शोध एकीकडे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दादांच्या जाण्याने किती मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। पक्षाचे अध्यक्ष आजचे जे सुनेत्राताई पवार आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या समोरही पक्षांतर्गत फार मोठे प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत की महाराष्ट्रामधले हे सगळे आमदार सांभाळायचे कसे, त्यांच्याकडे व्यवस्थितपणे त्यांना निधी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाकडे जाईल याची तरतूद कशी करायची, एकीकडे हा प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सांभाळण्याचा प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरातले जे आहेत यांना संपर्कात ठेवणे, त्यांच्या बरोबरचा संवाद कायम ठेवणे हा एकीकडे प्रश्न आहे। तर दुसरीकडे सुनील तटकरे, आदिती तटकरे हे पवारांचे फोटोज गायब करण्याच्या प्रक्रियेला लागले आहेत। यामुळे आता सुनील तटकरे यांची लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार असल्याची चर्चा, गुप्त चर्चा आपल्या कानावर आलेली आहे। आता याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किती दिवसामध्ये हा सगळा प्रयोग करणार आहेत, किती दिवसामध्ये सुनील तटकरेंच्या विरोधामध्ये पत्र हे सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार आहे आणि सुनेत्रा पवार सुनील तटकरेंना प्रदेश अध्यक्ष पदावरून बाजूला करण्याचं धाडस करणार आहेत का, किंवा त्यांच्यामुळे जे प्रश्न अनेक निर्माण होत आहेत या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सुनील तटकरेंना बाजूला करणार आहेत का, अशा पद्धतीचा एक प्रश्न आज निर्माण झालेला आहे। बातमी एवढीच आहे की सह्यांची जी मोहीम असते, पक्षांतर्गत सह्यांची मोहीम, ही सह्यांची मोहीम सध्या सुनील तटकरे यांच्या विरोधात सुरू झालेली आहे। ही मोहीम सध्या 40% पोहोचलेली आहे। येत्या 2-4 दिवसामध्ये ती पूर्ण होईल असं सांगितलं जातं आणि ती जर पूर्ण झाली, असं पत्र जर सुनेत्रा पवार यांच्याकडे आमदारांचं गेलं तर सुनील तटकरे यांची उचलबांगडी होऊ शकते असंही आता खात्रीलायकरित्या म्हटलं जाऊ शकतं। आज इतकंच। अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।